हे बघा, आपली टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर या थंडीच्या सीझनमध्ये पालक मार्केटमध्ये भरपूर येते आणि स्वस्तही राहते। त्यामुळे पालक पनीर करण्याची आणखीनच मजा येते आणि तसेच पालक शरीरास खूप हेल्दी पण आहेत। चला तर आता पाहूया पालक पनीर। पण माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आधी सबस्क्राइब करा आणि टिप्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, ज्योती हेल्दीयर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पालक पनीर बनवणार आहे। चला तर पालक पनीर करायला सुरुवात करूया। तर येथे मी एक जोडी हिरवीगार पालक घेतलेली आहे। ही पालक 2 पाण्याने स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे आणि या पालकाची पाने काढून घेतलेली आहे। सर्वात आधी गॅस ऑन करून मी एका गंजात 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवले। आता या गरम पाण्यामध्ये पालक घालू आणि चम्मचने पालक दाबून घेऊ, म्हणजे पालक छान शिजून येईल। या पालकमध्ये 1 चम्मच साखर घालू, म्हणजे आपले पालक हिरवीगार राहील। पालक आणि साखर हे मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिट पालक अशीच उकळत्या पाण्यात ठेवायची। आता गॅस ऑफ करू। आता मी एका बाउल मध्ये थंडगार पाणी फ्रीज मधले घेतले आहे आणि या थंड पाण्यामध्ये आईसचे तुकडे टाकलेले आहे। या थंडगार पाण्यामध्ये बॉईल केलेली पालक घालू, म्हणजे आपला पालकेचा कलर हिरवागार राहील। आता 10 मिनिट अशीच पालक थंड पाण्यामध्ये राहू देऊ। तर येथे मी 10 ते 12 काजू थंड पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते। आता या काजूची पेस्ट करून घेऊ। काजूची पेस्ट आपली झालेली आहे। आता आपण ही काजूची पेस्ट एका बाउल मध्ये काढू आणि ही पेस्ट साइडने ठेवू। आपण काजूची मिक्सर पॉट मध्ये पेस्ट केली होती ना, त्याच मिक्सर पॉट मध्ये 2 कांद्याचे मोठे स्लाइस घालू, एका मोठ्या टोमॅटोचे स्लाइस, 10 ते 12 लसण पाकळ्या, 2 ते 3 अद्रकाचे स्लाइस आणि थोडी कोथिंबीर याची पेस्ट करून घेऊ। हे बघा, आपली पेस्ट छान झालेली आहे। आता ही थोड्या वेळ पुरती साइडने ठेवू। पालक थंड पाण्यात ठेवून 10 मिनिट झालेले आहे। पालकेचा रंग बघा किती छान हिरवागार आहेत। आता पालक साइडने ठेवू आणि मिक्सर पॉट मध्ये 3 हिरवी मिरची घालू आणि हिरवा छान पालक घालूया आणि याची पण छान मिक्सर मध्ये पेस्ट करून घेऊ। तुम्हाला वाटेल तर यामध्ये थोडे थंड पाणी घालून पेस्ट करू शकता। हे बघा, आपली किती छान हिरवीगार पालकची पेस्ट झालेली आहे। आता ही पेस्ट आपण साइडने ठेवू। त्यानंतर मी येथे 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे आणि या पनीरचे मोठे स्लाइस करून घेतलेले आहे। आता हे पनीर हलकेसे फ्राय करून घेऊ। पनीर फ्राय करण्यासाठी पॅन मध्ये 1 चम्मच तेल घालू। तेल मीडियम गरम करायचे आणि पनीर हलकेसे शॅलो फ्राय करून घेऊ। पनीर पलटून घेऊ। पनीर आपले फ्राय झालेले आहे। आता गॅस ऑफ करू। आता पॅन मध्ये 2 चम्मच
तूप घालू. तुपाने पालक पनीरला खूपच छान टेस्ट येते. आणि या तुपामध्ये 3 ते 4 चम्मच तेल घालूया. त्यानंतर या तुपात आणि तेलामध्ये 1 चम्मच जिरं घालूया. हे जिरं छान फुलू देऊ. जिरं छान फुललेलं आहे. त्यानंतर कांदा टोमॅटो घालून जी आपण पेस्ट केली होती ती पेस्ट यामध्ये घालू. आता ही पेस्ट तेल सुटतपर्यंत कुक होऊ देऊ. हे बघा, आपल्या पेस्टला छान तेल सुटलेलं आहे. यानंतर यामध्ये घालूया 1 चम्मच गरम मसाला पावडर, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, 2 चम्मच कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी घातल्याने पालक पनीरला स्वाद छान येतो. आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ. त्यानंतर काजूची जी पेस्ट केली होती ती यामध्ये घालू. आता हे मिक्स करून घेऊ. काजूच्या पेस्टने पालक पनीर हॉटेलसारखे होते. त्यानंतर यामध्ये घालू 1 चम्मच दही. त्यानंतर स्वादानुसार मीठ घालू आणि हे सर्व मसाले तेल सुटतपर्यंत मिक्स करून घेऊ. हे बघा, आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे. मसाल्यात जो कच्चेपणा होता तो निघून गेलेला आहे. आता यामध्ये घालू आपण पालक पेस्ट. आता ही पालक पेस्ट छान मिक्स करून घेऊ आणि 6 ते 7 मिनिट छान शिजू देऊ. आता 6 ते 7 मिनिट झालेले आहे. आता झाकण उघडून बघू. हे बघा, आपले पालक पेस्ट छान शिजलेली आहे. पालक आपण आधीच शिजून घेतला होता, त्यामुळे जास्त पालक शिजवायची अजिबात गरज नाही. आता यामध्ये घालू शॅलो फ्राय केलेले पनीर. आता हे पनीर भाजीमध्ये मिक्स करून घेऊ. आता यामध्ये पनीर घातलेले आहे. आता 2 मिनिट ही भाजी आपण शिजू देऊ. यावर झाकण ठेवू. 2 मिनिट झालेले आहे. आता झाकण उघडून बघू. पालक पनीर आपले शिजलेले आहे. आता गॅस ऑफ करू. आता पालक पनीरला छान स्वाद येण्यासाठी यामध्ये 1 चम्मच पॅन मध्ये तूप घालू. तूप मेल्ट होऊ देऊ. तूप मेल्ट झालेले आहे. यामध्ये 7 ते 8 लसण पाकळ्या कट करून घालू आणि या लसण पाकळ्या ब्राऊन होऊ देऊ. लसण हलकासा ब्राऊन झालेला आहे. यामध्ये 3 सुक्या लाल मिरच्या घालू. लसण आणि लाल सुकी मिरची आपली छान ब्राऊन झालेली आहे. आता हा तडका आपण पालक पनीर मध्ये घालू. तडका आपण पालक पनीर मध्ये मिक्स करून घेऊ. हे बघा, आपले पालक पनीर झालेले आहे. आता हे पालक पनीर आपण बाउल मध्ये सर्व करू. आता आपण पालक पनीर बाउल मध्ये काढून घेतलेले आहे. आता यावर 1 पनीरचा क्यूब किसून घालू. यावर थोडीशी कोथिंबीर ठेवू. ही आपली टेस्टी धाबा आणि रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर झालेले आहे. तुम्ही पण या थंडीच्या दिवसात मस्त अशी पालक पनीर माझ्या व्हिडिओ प्रमाणे करून बघा, कारण
मी तर तुम्हाला टेस्ट दाखवू शकत नाही, पण खरं सांगते ही खूपच टेस्टी पालक पनीर झालेले आहेत। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।